नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज चक्कीचे मोटर रिवायडिंग करणार आहे. तरी आधी सुरुवातीला मोटर बघूया नेमकं काय होतंय. तर आपण चक्कीमधनं ही मोटर खोलून बाहेर काढली. हे आपल्याला मोटरची शंका होते, पण त्यासाठी आधी आपण की चेक करूया फिरते का म्हणून. तर मित्रांनो, आपण त्याला न्यूट्रल आणि फ्यूज असा 2 देऊया मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय तर आपण करंट दिल्याच्या नंतर नुसता गुंग असा आवाज येतोय, पण मोटर काय फिरत नाही. त्यासाठी आपण आधी पकडीने फिरवून बघितले, हाताने फिरवलेलं, पण तुम्हाला धावण्यासाठी पकडीने फिरवतोय. तर आजी मोटर एकदम फ्री फिरते. पण मित्रांनो, असं होतंय की नुसता गुंग असा आवाज करते. तर आपल्याला बघावं लागणार आहे नेमकं खोलून नेमकं आतमध्ये काय झालं. तर आपण आधी फॅनची तिन्ही नटं खोलून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, आपण तिन्ही फॅनची नटं खोलून घेऊया. तर आता आपल्याला फॅनला एक पिन असते मित्रांनो, हे पिन ठोकून व्यवस्थित काढूया, जेणेकरून आपला फॅन फुटला नाही पाहिजे. त्यासाठी आपण इस्कोटच्या वेळी आधी बघून निघते. इस्कोटच्या वेळी निघाना मित्रांनो, आपण छन्नीने हात जात काढूया तिला. छन्नीच्या साहाय्याने असं काढायचं मित्रांनो. तर आपल्याला आता हे 11 नंबरचा पाना बसतो मित्रांनो त्याला. तर व्यवस्थित असं काढायचं नट मित्रांनो. सॉरी, 11 नंबरचा नाही, 13 नंबरचा पाना बसतो मित्रांनो. तर असे हे व्यवस्थित काढायचे. तर हातोडीच्या साहाय्याने फुटलं नाही पाहिजे. बिडाचं असतं मित्रांनो, ही बिडाचं असल्यामुळं दमाने सावकाश गतीने काढायचं मित्रांनो, फुटून नाही द्यायचं. तर मित्रांनो, मागणं काय निघाणं आहे, पॅक बेरिंग बसली असेल मित्रांनो हे पिठाच्या ह्याने. तर आपण आता हे पूर्ण काढूया. इथं इकडं वीज करच्या साह्याने हळूहळू हलवूया. तर पूर्ण मला वाटतंय निघलं मित्रांनो पूर्ण. तर अशा पद्धतीने बघतो आपण. बघूया रोटरची बेरिंग गेली का काय नाही गेलेली. हे बघा मित्रांनो, जळलेले. तर आपण ह्याला तोडूया मित्रांनो. ह्याचं कनेक्शन पॅरल आहे. तर आपण आता पटायशीच्या साह्याने ही मोटर तोडून घेऊया मित्रांनो. मित्रांनो, मोटर बारीक 1 HP असल्यामुळं ते पुढं सरते मित्रांनो. आपल्याला पटाशी मोठी असल्यामुळे बारका छेनीने तोडावं लागेल मित्रांनो. तर हे पटाशीच्या साह्याने जितकं तुटतंय तेवढं तुटून घेऊ. तर आता हे छेनीच्या साह्याने तोडून घेऊया. तर ह्या छेनीच्या साह्याने तोडूया मित्रांनो. मित्रांनो, आपल्या ह्या मोटरला स्टार्टिंग आणि रनिंग असं 2 वाइंडिंग असतं. जी वरचं असतं ते मित्रांनो ते स्टार्टिंग असतं, आणि आतमधलं जे असतं ते रनिंग असतं मित्रांनो. तर मित्रांनो, ह्याचा डाटा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याला स्टार्टिंगला आपल्याला गेज आहे मित्रांनो 22 सिंगल गेज आहे स्टार्टिंगला. तर आपलं पिच आहे मित्रांनो 7, 9, 11, 13. तर आपल्याला 7मध्ये 15 टर्न टाकायच्यात मित्रांनो, 9मध्ये 16 टर्न टाकायच्यात, आणि 11मध्ये 53 टर्न टाकायच्यात, आणि 13मध्ये 27 टर्न टाकायच्यात. अशा प्रकारे आपलं हे स्टार्टिंग वाइंडिंग असणार आहे मित्रांनो. आणि
मित्रांनो रनिंग वाइंडिंगमध्ये 22-23 असा गेज आहे. 22-23 असा गेज आहे. पिच मित्रांनो 5, 7, 9, 11, 13 म्हणजे मित्रांनो रनिंगमध्ये आपलं बघू शकता तुम्ही वर 22-23 असा डबल गेज आहे. तर आपल्याला डबल गेज म्हणलं तर आपल्याला डबल गेजला 5 पिचमध्ये आपल्याला मित्रांनो 22 टर्न मारायच्यात. 7 पिच म्हणजे 24 मारायच्यात आणि 9 पिचमध्ये 34 मारायच्यात मित्रांनो आणि 11 पिचमध्ये मित्रांनो 34च मारायच्यात ह्याच्यात मी आणि 13 पिचमध्ये 16 टर्न मारायच्यात. अशा प्रकारे आपलं हे स्टार्टिंग रनिंगचं असं वाइंडिंग असणार आहे मित्रांनो. तर आपण बघू शकतो मित्रांनो ही मोटरची क्लच फिट आहे. ह्याच्यात आपलं 2800 RPM आहे मित्रांनो. 25 एवढ्याचा कॅपॅसिटर लागतोय आणि कनेक्शन आपलं पॅरल आहे ते तुम्हाला दावतो तुम्हाला नंतर. आणि हे याचा आपलं ॲम्पेअर मित्रांनो 6.0 ॲम्पेअर घेतले पाहिजे मित्रांनो. लोडमध्ये 6.0 ॲम्पेअर कोहिनूर कंपनीची मोटर आहे. ISI काय पूर्ण एकदम ओरिजिनल अशी मोटर आहे मित्रांनो. तर आपण आता ह्याला वाइंडिंग करूया. वाइंडिंग करण्यासाठी आपण एक पेपर लावूया मित्रांनो. तर ही आपली पहिली रनिंगची कॉईल आहे मित्रांनो. रनिंगची कॉईल मित्रांनो 1 ते 5 मध्ये आहे मित्रांनो. ही 1 ते 5 मध्ये मित्रांनो घालायची मित्रांनो. तर ह्याचा आपला जे शेडा निघलेला आहे ते आपल्या अंगाकडे घ्यायचं आणि जे फिरणार आहे शेडा ते पुढे घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे एक जे फिरणारा मित्रांनो आहे ते पुढे घ्यायचं. अशा प्रकारे सगळं शेड लावून ठेवायचं मित्रांनो. आता 1, 2, 3, 4, 5 मध्ये आपण खिला भरणार आहे मित्रांनो. व्यवस्थितरित्या मध्ये 3 स्लॉट मोकळं ठेवून अशा प्रकारे भरणार आहे. तर आपली ही 24 स्लॉटची मोटर आहे मित्रांनो. वाइंडिंग अगदी सोपं आहे मित्रांनो. व्यवस्थित नीट पहा, ध्यान देऊन पहा, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजतो. तर आपल्याला ह्याच्यावर असा पेपर टाकून व्यवस्थित सेप असा द्यायचा आहे. तर हे बघा मित्रांनो दुसरी कॉईल टाकताना नीट निरीक्षण करा मित्रांनो. आपला जो शेडा बाहेर निघणार आहे ही आपला बाहेर निघणारा शेडा आहे मित्रांनो. पण आता हे दुसरी 1 ते 7 मधलं मित्रांनो ही आता अशी टाकायची मित्रांनो आतमध्ये व्यवस्थितरित्या 1 ते 7 मध्ये. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्या इस्कूरच्या शेंडा हे केलेला आहे मित्रांनो, बोतलेला आहे. इस्कूरच्या मित्रांनो बोतलेला असलं तरच त्याने हे करा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं ही बाहेर निघताना ही कुठल्या साईडलाच पुढच्या साईडलाच बाहेर निघलेला आहे शेडा. या अशा प्रकारे सगळ्या कॉइलिंगचे शेड फिरलं पाहिजे तेव्हा आपली मोटर व्यवस्थित फिरेल मित्रांनो. तर एक इकडे एक तिकडे शेडा झाला नाही पाहिजे. तर आता मित्रांनो 9, 11, 13 अशा 3 अजून कॉइली टाकायच्या आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण वाइंडिंग करायचं आहे मित्रांनो. व्यवस्थितरित्या आपले वाइंडिंग झालं पाहिजे मित्रांनो. ही मित्रांनो ही आपली शेवटची कॉईल आहे मित्रांनो 1 ते 13 मधली. तर ह्या 1 ते 13 मध्ये अजून एक वर कॉईल बसणार आहे मित्रांनो. ही कुठल्या विरोध झाली तरच म्हणायचं आपलं वाइंडिंग व्यवस्थित झाले म्हणजे आपल्या कॉईल व्यवस्थित बसले. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो 1 ते 5 मधली ही कुल्ली आणि 1 ते 13 मधली ती कुल्ली आहे मित्रांनो. म्हणजे ती कुल्ल्या दिशेला आहे पलीकडल्या आणि अलीकडल्या दिशेला आहे. अशा प्रकारे आपण मागं बी स्टेप देऊया मित्रांनो व्यवस्थित. अशा प्रकारे आपण असं वाइंडिंग करून घ्यायचं आहे. तर आता दुसरी भरायची. त्यासाठी आपल्याला ही 5 आपलं कॉईल आहे तर इकडून 5 मोजायची 1, 2, 3, 4, 5
अशा इकडून इकडून 5 असं बरोबर 3 असं राहतील. अशा पद्धतीने हे करायचं आहे मित्रांनो. 5 मित्रांनो जी 13 आहे ती बी धरायची मित्रांनो त्यामध्ये. तर आपण आता 1 ते 5 मधली कॉईल टाकूया मित्रांनो. ह्या मोटरला रनिंगला 2च कॉईल आहे मित्रांनो आणि स्टार्टिंगला 2. एकदम सोपं वाइंडिंग आहे. तुम्ही व्यवस्थित ध्यान देऊन पहा मित्रांनो. हे बी कॉइलीचं मित्रांनो त्या कॉइलीसारखं जी पहिलं निघलेलं शेड आहे ते म्हणजे आपल्या अंगाकडे वरता आला पाहिजे आणि हे बाहेर आला पाहिजे मित्रांनो. हे बघा आपण मित्रांनो पहिला बी असाच बाहेर काढलेला, हे बी असाच काढला आहे. अशा प्रकारेच आपण सगळ्या कॉइली भरायच्यात मित्रांनो. स्टार्टिंग असो रनिंग असो तर हे आपण बारीक गुंडाळा करून ठेवूया मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण ही रनिंगचे आता हे 13 मधले मित्रांनो ही एक कॉईल दाबून 13 मध्ये त्याच्यावर आतमध्ये इस्कोरच्या याच्या साहाय्याने व्यवस्थित टाकायचे मित्रांनो. तर हे बसवलेले आहे आपण मित्रांनो 13 नंबरची बी वर पेपर लावून व्यवस्थित. आता मित्रांनो ही कुल्ल्या 2 आणि ही कुल्ल्या 2 ही आपलं मित्रांनो किती पिच आहे मित्रांनो. ही आपलं मित्रांनो 1 ते 7 पिच आहे स्टार्टिंगचं आहे मित्रांनो. तर ही कुल्लं 2 सोडायचं, ही कुल्लं 2 सोडायचं. हे व्यवस्थित बसतं मित्रांनो. ह्याचा बी शेड आपला एक जे आहे ते बाहेर निघलेला ते आपल्या अंगाकडं आणि एक पलीकडे निघला पाहिजे. अशा पद्धतीने भरायचं मित्रांनो. तर अशा पद्धतीने भरायचं मित्रांनो. तर आता 1 ते 7 मधला भरलेला आहे. आता 1 ते 9 मधला आणि 1 ते 13 मधला अशा पद्धतीने व्यवस्थित इस्क्रूच्या साहाय्याने आपल्याकडं हे असेल तर इस्क्रूच्या मित्रांनो भरताना मात्र इस्क्रूच्या शेणा मी ग्राइंडरने एकदम बारीक म्हणजे त्याचा सगळा टोक अख्खा मोडपून टाकला आहे. तेव्हाच व्यवस्थित हे करा, नाहीतर चांगले इस्क्रूच्या मित्रांनो भरू नका. नाहीतर आपली मोटर शॉर्ट म्हणजे त्याच्यावरलं आवरण निघतं मित्रांनो. आवरण निघलं तर मोटरचं आपली जास्त दिवस टिकत नाही, करंट मारते. त्याच्यामुळे व्यवस्थित व्यवस्थित त्या इस्क्रूच्या साहाय्याने भरा. तर आपल्याला ह्याला पेपर टाकून घ्यायचा मित्रांनो. तर आपण पेपर टाकून घेतल्याच्यानंतर एकदम सोपं असं कनेक्शन तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर समोरासमोर जॉईंट मारायचं. आता हे रनिंगचं आपण पहिल्या स्टार्टिंगचं वाइंडिंग ते कनेक्शन करूया मित्रांनो. तर त्यासाठी समोरासमोर जॉईंट द्यायचा आणि समोरचं समोर बाहेर काढायचं. एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण त्याच्यावर पॉलिश असते ती पॉलिश घासून घेऊया मित्रांनो. अशा आपल्या एक्सा पाण्याच्या साहाय्याने वरची पॉलिश व्यवस्थित घासून घ्या. व्यवस्थित पॉलिश जर नाही घासली तर मित्रांनो आपली मोटर गरम होण्याची शक्यता असते. तर हे समोर जॉईंट पकडीच्या साहाय्याने चांगलं व्यवस्थित हे करून घ्या मित्रांनो. तर आता आपल्या स्टार्टिंगला 2 बाहेर काढायच्यात. ह्या 2 स्टार्टिंगला स्लीव लावून 1 नंबरची स्लीव लावून ही दोन्ही बाहेर काढली मित्रांनो. आता हे रनिंगचं सुद्धा मित्रांनो सेमच कनेक्शन आहे. समोरील जॉईंट द्यायचा. हे आपलं पॅरल कनेक्शन अशा पद्धतीने एकदम सोपं पॅरल आहे. तर ह्याच्यात आपण स्लीव घालायचे आणि हे समोरील कनेक्शन देऊन टाकायचं मित्रांनो. समोर 2 बाहेर काढायचे आणि समोर 2 द्यायचे मित्रांनो, जॉईंट द्यायच्या. अशा पद्धतीने आपण
एक स्लीव टाकून, मोठी स्लीव टाकून, म्हणजे जॉईंट व्यवस्थित बसन. आपला हे रनिंगचं असल्यामुळे व्यवस्थित रनिंग असो ना तरी स्टार्टिंग असतो, पण व्यवस्थित जॉईंट द्या मित्रांनो. व्यवस्थित अशा प्रकारे जॉईंट द्या मित्रांनो. तर आता आपलं टिपिंग आपल्याला आता हे झाल्याच्या नंतर टिपिंग करायचे मित्रांनो. तर ही बी 2 रनिंगच्या 2 स्टार्टिंगच्या बाहेर निघलेल्या आहे मित्रांनो. तर आपण याच्या साहाय्याने व्यवस्थित मोटर आपली बांधून घेऊया. बांधून म्हणजे टिपिंग करून घेऊया म्हणून मित्रांनो. कुठं प्रत्येक जागेतली वेगवेगळी भाषा असते मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टिपिंग करून घेऊया ह्याची. तर मित्रांनो ही आपली समोरची टिपिंग झालेली आहे. तर आपली आता दुसऱ्या साईडला व्यवस्थित सेप देऊन मागल्या साईडला बी पेपर टाकून टिपिंग मारायची. स्टार्टिंग रनिंगला टिपिंग पेपर टाकणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. नाहीतर गरम होऊन स्टार्टिंगचं गरम होऊन रनिंगचं जळतं, रनिंगचं गरम झालं तर स्टार्टिंगचं जळतं मित्रांनो. त्यामुळे पेपर टाकणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मागली टिपिंग झालेली आहे मित्रांनो. तर आपण ह्याच्यावर वार्निश ओतून व्यवस्थित 10-15 मिनटं वाळायला ठेवणार आहे मित्रांनो. तर आपण आता वार्निश मस्तपैकी ओतून मित्रांनो, मोटर भरल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पेपर हाणणं फार महत्त्वाचं आहे. पेपर आतमध्ये दाबाची स्क्रूच्या साहाय्याने, नाही तर याच्या साहाय्याने. मी दाबलेलं आहे, मी स्क्रूच्या साहाय्याने मारतो मित्रांनो. सगळं पेपर इकडून तिकडून मारायचं मित्रांनो. तर आपलं वार्निश मित्रांनो खाली सांडलंय. तर आपण आता ह्याच्या साहाय्याने वाया न घालवता वर टाकून असं देऊया मित्रांनो. तर हे आपला अशा प्रकारे वायडिंग झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आपण आता फिटिंग करूया. तर मित्रांनो, वर आपण पेपर टाकून फिटिंग करूया म्हणजे करंट बसणार नाही. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण पेपर टाकले. आता आपण मित्रांनो रोटरवर चेक करणार आहे. रोटर चेक करून आपण त्यामध्ये ग्रीस भरलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे समोरील बाजू बसून घेऊया. तिन्ही नट आवळून फुल. मित्रांनो, नट लावल्याच्या नंतरच हातोडीने हळू मारत जावं म्हणजे व्यवस्थित प्रकारे बसतं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण फिट आवळणार आहे. तर आपण स्क्रूच्या वेळ घालून बघूया फिरते का मोटर फिरते मित्रांनो. व्यवस्थित फिट आवळलेले आहे मित्रांनो आपली मोटर. एक नट राहिलेला आहे ते मित्रांनो बसून व्यवस्थितरित्या आपण आता वरचं कनेक्शन मित्रांनो अगदी सगळ्यात सोपं मित्रांनो आहे ते आपण कनेक्शन करणार आहे मित्रांनो. आता अशा प्रकारे आपल्याला फॅनचे वरचे स्पिन बसवून घेऊ. तर मागला कवरही बसवून घेऊया. त्यासाठी आपल्याला नट बसवायच्यात. वरचा कवरही बसवला आहे मित्रांनो आपण. आपण कंडेन्सर 25 एम एवढेचा आपण ह्या 1 HP मोटरसाठी 25 एम एवढेचा कंडेन्सर लागतो. तर आपण हे कंडेन्सर बसवणार आहे मित्रांनो. कनेक्शन प्लेट आपण बसवून घेणार आहे मित्रांनो. आता
कनेक्शन प्लेट बसवल्याच्या नंतर आपण व्यवस्थित प्रकारे कनेक्शन करणार आहे. तर हे मित्रांनो बघा, पहिल्या स्टार्टिंगला आपण स्टार्टिंग रनिंग एक घेतलेलं आहे. त्याचे कॉमन करायचं आहे मित्रांनो. हे आपलं हे 2 रनिंगचे आहे मित्रांनो, जे आपण आता 2 गेजचं आहे ते रनिंगचं आहे आणि 1 गेजचं आहे ते स्टार्टिंगचं आहे मित्रांनो. 2 गेजचं रनिंगचं, एक गेजचं स्टार्टिंगचं आहे मित्रांनो. तर कधीही लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण एक स्टार्टिंग रनिंग 2-1 करणार आहे मित्रांनो. आणि ती एका होलमध्ये बसवणार आहे मित्रांनो. आणि आता मित्रांनो आपण एकदम सोपं कनेक्शन असं स्टार्टिंग रनिंग एका ह्याच्यातमध्ये मित्रांनो. आणि जे आता स्टार्टिंग आणि 25 mAh एक कॅपॅसिटरची एक वायर, ही 2 आपण एका हॉलात, ज्या हॉलात म्हणजे आपलं जिथं मेन सप्लाय जाणार नाही त्या हॉलात घेणार आहे आपण. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ती मोकळं खोल आहे, पुढं नट नाही, म्हणजे त्याला आपल्याला सप्लाय द्यायचा नाही. तर आपण हे 25 mAh आणि स्टार्टिंग हे दोन्ही एकाला लावणार आहे मित्रांनो. आणि एक मित्रांनो रनिंग आणि 25 mAhचा एक राहिलेला शेडा. तर ते आपण लावणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता मी 2 सप्लाय देणार आहे, फेज आणि न्यूट्रल. फेज आपल्याला आपण रनिंग आणि 25ला द्यायचा आहे. स्टार्टिंग आणि रनिंग एक त्याला, आणि एक 25 आणि रनिंग, अशा ह्या 2ला फेज द्यायचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण ॲम्पियर चेक करूया मित्रांनो. जो ॲम्पियर तुम्हाला दिसणार आहे आपण चालू करून घेऊ. हे बघा मित्रांनो, फिरती एकदम व्यवस्थितरित्या, काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो तुम्हाला जर उलटी करायची म्हटली मित्रांनो तर काही नाही, फक्त रनिंग स्टार्टिंगची 2 वायऱ्या बदलायच्या, तर आपली उलटी मोटर फिरते. तुम्हाला धावतो करून स्टार्टिंगच्या 2 वायरी फिरवायच्या. आधी आपण बघूया ॲम्पियर किती घेत आहे मित्रांनो. तर आपल्या कनेक्शन प्लेट मध्ये घेत तसं 6.6च घेत आहे मित्रांनो. बिना लोडचं 6 घेत आहे, काय अडचण नाही मित्रांनो. लोडमध्ये बी तेवढंच ॲम्पियर घेणार आहे मित्रांनो. तर आपलं स्टार्टिंग आणि रनिंगमधलं फक्त आपल्याला मित्रांनो 2च वायरी बदलायच्यात स्टार्टिंगच्या. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं उलटं सुलटं होतं आहे. थांबू या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो.